नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं सहज इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, आज आपण या सेशनमध्ये इंग्रजी शब्दार्थ म्हणजेच मराठी इंग्रजी शब्दार्थ, इंग्रजी मराठी नाही, म्हणजेच पहा कसं जवळ, अगदी जवळ, नंतर आहे जवळून, नंतर परत जवळून, जवळून अजून फोटो घेऊन किंवा गोळी झाडण्याबद्दल, जवळ असणे, जवळ राहणे, म्हणजे जवळच्या रिलेटेड मराठीतील शब्द आणि त्याला इंग्रजीमध्ये तुम्ही काय म्हणता, तेच आज आपण शब्दार्थांचा ह्या सेशन मध्ये सराव करणार आहोत. तर पहा, माझा ग्रामरचा चॅनल आहे, त्या चॅनलचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास. बघा, ह्या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त व्हिडिओ मी अपलोड करत असतो आणि एका लेक्चर मध्ये एकच कन्सेप्ट असतो आणि त्याची संपूर्ण माहिती असते. पहा, आजचा जो शब्द आहे तुमचा काय, जवळ, घ्या लिहून आणि याचा अभ्यास पण करा. जवळ, पहा मराठीतील शब्द आहे जवळ. आता इंग्रजीमध्ये तुम्ही काय लिहिणार, जवळसाठी क्लोज, नंतर आहे नियर, नंतर आहे ॲट हँड, नंतर आहे नियर बाय, त्यानंतर आहे क्लोज टू. फक्त जवळसाठी एवढे शब्द आहेत. ओके, त्याच्यानंतर आहे अगदी जवळ. काय मराठीत लिहित नाही मी, डायरेक्टली इंग्लिश मध्ये लिहिन. अगदी जवळ किंवा अगदी जवळच, ह्याच्यासाठी तुम्हाला इंग्रजीत बघा कुठले कुठले शब्द घ्यायचे. व्हेरी क्लोज टू, नंतर काय जस्ट अराउंड, त्यानंतर आहे अराउंड द कॉर्नर, त्याच्यानंतर आहे क्लोज बाय. ओके, त्याच्यानंतरचा शब्द बघा जवळून. काय फक्त जवळून, फ्रॉम नियर. त्याच्यानंतर आहे जवळून जवळून पण गोळी झाडण्याबद्दल, म्हणजे खूप जवळून गोळी झाडली त्यावेळेस तुम्ही काय शब्द वापरणार, ॲट पॉइंट ब्लँक. ओके, त्याच्यानंतर जवळून फोटो घेणे. काय फोटो घेतो ना आपण एकदम जवळून, त्याला काय म्हणणार तुम्ही, इन एक्स्ट्रीम क्लोजअप. एक्स्ट्रीम क्लोजअप, CLOSE आणि क्लोजअप. ओके, त्याच्यानंतर आहे जवळ असणे, म्हणजे एखादी गोष्ट तुमच्याकडे काय जवळ असणे, त्यासाठी काय वापरणार तुम्ही, हॅव, टू हॅव. आता याची तिन्ही फॉर्म पडतात, जवळ असणे आणि जवळ होता म्हणलं तर काय हॅव. ओके, हे फर्स्ट, हे सेकंड आणि हे थर्ड फॉर्म. ओके, लक्षात ठेवा जवळ असणे. त्याच्यानंतर आहे परत आहे जवळ, याची वाक्यरचना राईट नाव आय डोंट हॅव टाइम, म्हणजे आता माझ्याकडे वेळ नाहीये. त्याच्यानंतर आहे जवळ ठेवणे. काय जवळ ठेवणे, टू कीप नियर, म्हणजेच काय जवळ ठेवणे. त्याच्यानंतरच पहा जवळ राहणे, टू रिमेन नियर. त्याच्यानंतर आहे टू स्टे क्लोज, म्हणजेच जवळ राहणे, टू स्टे क्लोज, म्हणजेच त्याचा अर्थ काय जवळ राहणे. त्याच्यानंतर बघा परत आहे जवळ ठेवणे, म्हणजे टू कीप नियर. टू कीप नियर म्हणजे काय जवळ ठेवणे, बरोबर. नंतर आहे जवळ जाणे, टू गो नियर किंवा टू अप्रोच, दोन अर्थ होतात जवळ जाणे. ओके, टू जवळ जाणे, टू गो नियर किंवा टू अप्रोच. पहा तेवढे शब्द घ्या लिहून, व्हिडिओ
व्हिडिओ पॉज करून हे शब्द एवढे लिहून घ्या. त्याच्यानंतरचा शब्द आहे जवळ येणे. हे शब्द लिहून घ्या पटापटा व्हिडिओ पॉज करून. आणि हे शब्द तुम्ही दररोज वापरा, दररोज वापरा किंवा पाठ करा किंवा याच्या वाक्यरचना बनवा, तरच तुमच्या हे लक्षात राहतील, अन्यथा तुम्ही विसरून जा. खूप छान शब्द आहे बघा. जवळ येणे म्हणजे टू कम नियर, टू कम नियर. त्याच्यानंतर आहे जवळचा नातेवाईक. आपण म्हणतो ना जवळचा नातेवाईक म्हणजे नेबरिंग. आता त्याच्यानंतरचा शब्द आहे जसा. हे झालं जवळ. त्यानंतर अजून एक शब्द घेतलेला मी जसा. ह्याच्यासाठी तुम्हाला काय वापरायचंय? ऍज. काय काय वापरायचं तुम्हाला? ऍज. बघा, जसं तू आधी म्हटलं. काय? जसं तू आधी म्हटलं त्यासाठी तुम्ही काय वापरणार? ऍज यू सेड बिफोर. म्हणजे जसं तू आधी म्हटलं, जशी तुझी इच्छा म्हणजे ऍज विश. म्हणजे जशी तुझी इच्छा. आता आपण म्हणतो ना एखाद्याला जसं उदाहरणार्थ जसं, हे की नाही, त्यासाठी तुम्हाला काय वापरायचंय? जसे, उदाहरणार्थ म्हणजे फॉर इन्स्टन्स. नंतर आहे फॉर एक्झाम्पल. नंतर आहे सच ॲज. त्याच्यानंतर पहा जसं काही. जसं काही म्हणजे ॲज इफ किंवा ॲज दो. ॲज इफ किंवा ॲज दो. त्यानंतर आहे जसा जसा. त्यासाठी पण तुम्ही काय वापरणार? फक्त ॲज. जसाच्या तसा. काय? जसाच्या तसा म्हणजे ॲज इट इज. ॲज इट इज म्हणजे जसाच्या तसा. जसा तसा म्हणजे कसं तरी, म्हणजेच त्याला काय वापरणार तुम्ही? समहाव. बघा, हे तुमचे मराठी आणि इंग्रजी, मराठीतील शब्द आणि त्याला इंग्रजी तुम्ही काय म्हणणार ते आपण आज या सेशन मध्ये शब्द पाहिले. बघा, हे शब्द पाठ करा. पाठ करून नंतर त्याला यूज करा तुमच्या डेली रुटीन मध्ये आणि त्याच्यानंतर मग बोला. मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की ह्या शब्दांचा वापर कसा होतो. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.